हॅलो मित्रांनो, आज आपण AIच्या माध्यमातून कसा लवकरात लवकर आपल्याला काम करता येईल याविषयी बघूया. जसा आता हा एक कागद आहे. त्या कागदावर एक तक्ता दिलेला आहे. तो तक्ता आपण जर टाईप करत बसलो तर आपला खूप वेळ लागतो. तर या तक्त्याला आपल्याला MS वर्डमध्ये कसे कन्वर्ट करता येईल ते आता आपण बघूया. सुरुवातीला काय करायचं, याचा एक आपण फोटो काढून घेऊ. फोटो काढल्यानंतर याला आपण जेवढा आपल्याला डाटा पाहिजे तेवढा याला क्रॉप करून घेऊया. क्रॉप केल्यानंतर काय करायचं, ChatGPT नावाचे ॲप डाउनलोड करायचं. जसं AIच्या ॲपमध्ये ChatGPT, Google लेन्स या प्रकारचे ॲप आहेत. त्या ॲपमधले ChatGPT हा ॲप आपल्याला ओपन करावा लागेल. ChatGPTच्या ठिकाणी आपण ओपन केल्यानंतर इथे या बॉक्सला क्लिक करायचं. यामध्ये आपण जो फोटो काढलेला आहे तो या फोटोला क्लिक करायचा. फोटो क्लिक केल्यानंतर जो फोटो आपल्याला डाटा घ्यायचा आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथे ॲड दिलेला आहे त्या ॲडला आपल्याला क्लिक करावं लागेल. आणि इथे फोटो आल्यानंतर आस्क एनिथिंग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल कन्वर्ट इनटू MS वर्ड टेबल आणि या ॲरोला आपल्याला क्लिक करावं लागेल. थोडा वेळ घेणार, वर्किंग होत आहे. बघा तिथे लिहून आलेलं आहे, द टेबल हॅज बीन सक्सेसफुली कन्वर्टेड इनटू मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट. यू कॅन डाउनलोड इट यूजिंग द लिंक बिलो. आता इथे लिंक दिलेली आहे, मेंटल हेल्थ डाटा टेबल, जसं आपण तिथे लिहिलेलं होतं त्याला आपण इथे या ठिकाणी क्लिक करायचा. हे बघा या पद्धतीची स्क्रीन येणार आहे. इथे त्याचं रिनेम करू शकता तुम्ही त्या डॉक्युमेंट्सला आणि डाउनलोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. डाउनलोडिंग झाल्यानंतर ओपन ऑप्शनला क्लिक करा. तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे ते ओपन करून बघा तुमचा हा जो डाटा आहे तो टेबलमध्ये झालेला आहे की नाही ते एकदा तुम्ही तपासून घेऊ शकता. बघा हा संपूर्ण डाटा एका टेबलमध्ये इथे कन्वर्ट झालेला आहे. इथे तुम्ही याला बॉर्डर देऊ शकता आणि जे तुम्हाला एडिट करायचं आहे ते एडिट करून या ठिकाणी तुम्ही ते काही अंक बदल करू शकता. एडिट या ऑप्शनला जायचं आणि तुम्ही हा अंक बदल करू शकता. म्हणजे एवढं मोठं टाईप करत राहणे आणि वेळ घालवणे या माध्यमातून आपलं वेळेची बचत करता येते. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.